नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आताची खूप मोठी बातमी, राज्यातील सर्व माध्यमांतील 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता। राज्यात बहुतांश शाळा सकाळी 7 वाजताच्या आसपास भरतात। ही वेळ 9 पर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल, तसंच पालकांची सकाळी 5 वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात आली होती। याला राज्याच्या शिक्षक विभागाने प्रतिसाद दिला आहे। 4थी पर्यंतच्या शाळांची आता वेळ बदलली। राज्यातल्या 4थी पर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे। राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय। सर्व माध्यमांच्या 4थी पर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहे। सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले। राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती। मुलांची झोप होत नसल्याने शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती। अखेर राज्य सरकारने 4थी पर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय। आता असा निर्णय घेण्यामागची नेमकं कारण काय होती हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिलं कारण, राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा, विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचं दिसून येतं। आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण, उदाहरणार्थ वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत। सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही, ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे। पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास, लवकर उठण्यासाठी ते तयार नसतात। सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात। त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो। मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे आणि थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रासही होतो आणि बहुतेक वेळा ते आजारीही पडतात। सकाळी मुलांना लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते। त्यानंतर सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात। यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे। अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यानंतरचा मुद्दा असा की यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना 2 सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा। या सूचनांचा विचार करून राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्याच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहे। तर या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।